नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, 337 कोटींचा निधी हा अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी मंजूर झालेला आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने फेब्रुवारी ते मे 2025 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीसाठी रुपये 337.41 कोटी इतका मोठा निधी मंजूर केला आहे। नैसर्गिक संकटांनी बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी हा निर्णय अत्यंत दिलासादायक आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढे आपण बघू या व्हिडिओमध्ये की कोणत्या जिल्ह्यांसाठी किती पैसे मंजूर झालेले आहेत। ही मदत आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात द्वारे जमा केली जाणार आहे। या संदर्भातील शासन निर्णय 22 ऑगस्ट 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे। तुम्ही जर या कालावधीत नुकसानग्रस्त झाला असाल तर तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे मिळाले आहे का हे तपासा। त्यासाठी शेतकरी मित्रांनो काय करावे लागेल, राज्य शासनाने राज्यातील विविध विभागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मंजूर केलेला निधी आणि लाभार्थ्यांची संख्या खालील प्रमाणे दर्शवलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता त्यासाठी कोणते जिल्हे पात्र आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये ही नुकसान भरपाई मिळणार आहे ते आपण बघूया। शेतकरी मित्रांनो, पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर यासाठी 81.27 कोटी एवढा निधी मंजूर झालेला आहे आणि 1,07,463 शेतकरी त्यामध्ये पात्र आहेत। नाशिकमध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर यासाठी 85.67 कोटी निधी मंजूर झालेला आहे आणि 1,05,147 शेतकरी त्यासाठी पात्र ठरले। अमरावतीमध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम यासाठी निधी मंजूर झालेला आहे 66.19 कोटी आणि शेतकरी पात्र आहे 54,729। नागपूरसाठी भंडारा, नागपूर, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर यासाठी 34.91 कोटी निधी मंजूर झालेला आहे आणि 50,194 शेतकरी त्यासाठी पात्र आहेत। आणि शेतकरी मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर येथील लातूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, धाराशिव हे जिल्हे आहेत आणि त्यासाठी 57.45 लाख निधी एवढा कोटी उपलब्ध झालेला आहे आणि किती शेतकरी आहे त्या सध्या माहिती उपलब्ध नाही। आणि शेतकरी मित्रांनो, सर्वात शेवटचा विभाग म्हणजे कोकणमध्ये सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी यासाठी 9.38 कोटीचा निधी मंजूर झालेला आहे आणि 13,608 शेतकरी त्यासाठी उपलब्ध आहे। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।